चला लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खूप मोठी बातमी आलेली आहे. जर पाहिलं असेल बघा, आकडा 80 लाख महिलांचा आहे. तर हो, 80 लाख महिलांचा आकडा आहे. खूप साऱ्या महिला, जसं तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळेस ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर अनेक महिलांना पैसे नव्हते मिळाले, तसंच यावेळेस सुद्धा झालंय. जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता मिळालाय, मार्च एप्रिलचे पैसे आलेले नाहीयेत. मग आता ज्या महिलांना मार्च एप्रिलचे पैसे आलेत, मग मे महिन्याचे पैसे येतील का नाही, तर हा 80 लाख आकडा सांगतो. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. नेमकं काय सांगितलंय 80 लाख मध्ये. लाडकी बहीण योजना 80 लाख महिला अपात्र आहे. ही माहिती न्यूजच्या माध्यमातून आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर अत्यंत वाईट बातमी. शासनाचा मोठा निर्णय, दरमहा मिळणारे 1500 रुपये लाडक्या बहिणीचे बंद झाले. ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. सक्सेसफुल मेसेज आलेला आहे. कुठल्याही प्रकारे सरकारी योजनेचा, दुसऱ्या इतर योजनेचा लाभ घेत नाही. 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न त्या महिलांचं नाहीये. अशा खूप साऱ्या महिला आहेत. घरात सुद्धा दोनच महिला आहेत ज्या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत. कुठेही इन्कम टॅक्स भरत नाहीयेत किंवा कोणीही सरकारी नोकरी लागलेली नाही. अशा खूप साऱ्या महिला आहेत ज्या महिलांचा हप्ता हा मार्च आणि एप्रिलचे पैसे आलेले नाहीये, तेव्हापासून बंद झाला. त्याचे वेगवेगळे कारण असतील, परंतु या 80 लाख महिला आहेत ज्या महिला अपात्र झाल्यात, त्याचे नेमके कारण काय ते पण या व्हिडिओमध्ये पाहणं गरजेचं आहे. दरमहा मिळणारे 1500 रुपये आता त्या महिलांचे बंद झालेले आहेत. मग त्यामध्ये कोणकोणत्या महिला आहेत? या महिलांना या योजनेचा कुठलाही लाभ मिळणार नाहीये, असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेल्या न्यूजची बातमी आहे. तुम्ही सुद्धा पाहिलं असेल, आताच विरोधी पक्षाने त्या ठिकाणी महिला व बाल कल्याण मंत्र्यांनी सांगितले की 80 लाख महिला अपात्र. नेमके कारण काय? छाननीची गरज का भासलेली आहे, हा महत्वाचा आणि पहिला मूळ उद्देश त्यांनी सांगितला. मूळ उद्देश विरुद्ध वास्तव त्यांनी सांगितले. मूळ उद्देश काय होता? ई-के-वाय-सी करण्याचा. गोरगरीब आणि वंचित कुटुंबातील महिलांना आर्थिक पाठबळ, या महिलांना सन्मानाने जगता यावं, यासाठी सुरुवातीला अर्ज केलेल्या सर्वांना लाभ दिला. सर्वांना, ज्यांनी अर्ज भरले त्या सर्वांना लाभ दिला, असं त्यांचं म्हणणं आहे. वास्तव त्यांनी काय सांगितलेलं आहे? योजनेचा गैरफायदा काही सरकारी नोकरदार महिला आणि सदन महिलांनी या योजनेचा लाभ घेत असल्याचं शासनाच्या निर्देशात आलं होतं, म्हणून ई-के-वाय-सी प्रक्रिया. पण अनेक महिलांचे कॉल येत आहेत की ज्या महिला आहे, चांगलं घर आहे, 4 व्हीलर आहे, सरकारी नोकरीला घरातील व्यक्ती, त्या महिलांना पैसे येतात. माझ्याकडे काहीच नाही तरी माझे पैसे का बरं बंद झाले? अनेक महिलांचे कॉल आहे. पण नेमकं कारण हे आहे का हे फक्त कागदपत्री कारण आहे? बघा, पारदर्शकतेच्या हत्यार ई-के-वाय-सी. पारदर्शकता आणि अचूकता. योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि केवळ गरजू महिलांनाच मदत मिळण्यासाठी शासनाने ई-के-वाय-सी सक्तीची केली. परंतु ज्यावेळेस महिलांनी ई-के-वाय-सी केली, ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्यांनी चुकीच्या पद्धतीने ई-के-वाय-सी केली आणि त्या चुकीच्या पद्धतीने ई-के-वाय-सी केल्यामुळे लाखो महिला सुद्धा तिथं काय झाल्या? अपात्र ठरल्या, त्यांना पैसे आले नाही. अनेक महिला ग्रामीण भागातल्या, त्यांना माहितीच नाहीये ई-के-वाय-सीच्या बाबतीमध्ये, किंवा ई-के-वाय-सी एकदाच केलेली आहे, मग त्या महिलांचे सुद्धा हप्ते बंद झालेले असू शकतात. शासनाची लवचिकता. महिलांना ई-के-वाय-सी करण्यासाठी वेळोवेळी मुदत वाढही शासनाने त्या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर बघा, शेवटची आणि कठोर निर्णय. मार्च 31 ही तुमची ई-के-वाय-सी ची तारीख होती शेवटची. त्यामध्ये परत सरकारने 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला ई-के-वाय-सी ची मुदत दिली. परंतु 30 एप्रिल पर्यंत सुद्धा तरीही अनेक महिलांनी ई-के-वाय-सी केलेली नाही. सरकारनेही आणखी मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे आणि परिणामी 80 लाख महिलांना वगळण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे किंवा वगळण्यात आलेला आहे. पारदर्शकतेची चाळण. लाभार्थ्यांची संख्या कशी घटलेली आहे? खूप साऱ्या महिला ग्रामीण भागातल्या आहेत, तर त्या या 1,500 रुपयासाठी नेहमी वाट बघतात कधी सरकार त्यांच्या खात्यात जमा करेल. परंतु त्यातल्या खूप साऱ्या महिला कुठल्या कारणामुळे नेमकं अपात्र झाल्यात किंवा कुठल्या कारणामुळे त्यांना पैसे आले नाहीत. जसं मागच्या वेळेस झालं तसं सेम यावेळेस सुद्धा झालेलं आहे. मार्च आणि एप्रिलचा हप्ता खूप साऱ्या महिलांना आला नाहीये. बघा, सुरुवातीचे लाभार्थी 2.46 कोटी होते असं त्यांचं म्हणणं आहे. मग छाननीनंतरचे सध्याचे पात्र लाभार्थी 1.66 कोटी आहेत. बघा, ज्यावेळेस फॉर्म भरलाय तुम्ही लाडक्या बहिणीचा, तेव्हा 2,46,00,000 एवढे त्या ठिकाणी लाभार्थी, त्यांना पैसे येत होते. ई-के-वाय-सी प्रक्रिया झाल्याच्या नंतर तो आकडा आला 1,66,00,000वर. 2,46,00,000 कुठे आणि 1,66,00,000 कुठे? म्हणजे अपात्र ठरलेल्या महिला आहेत 80 लाख. 1,500 रुपयाचा आर्थिक लाभ त्या ठिकाणी या महिलांचा बंद झालेला आहे. अपात्रचे वेगवेगळे कारण असतील. ई-के-वाय-सी सुद्धा चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे सुद्धा सरकारने अपात्र केला असेल, तर परत सरकारने एकदा
लाडक्या बहिणीला पुन्हा संधी देणं गरजेचं आहे. नव्याने ई-केवायसी करायला ज्यांनी केली नाही त्यांना, ठीक आहे. ज्यांचं वय वर्ष 21 कंप्लीट झालंय, ज्या महिला आता परत वाट बघताय की आम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरायला कधी भरावा, तर त्या महिलांना सुद्धा सरकारने नवीन लाडक्या बहिणीचा फॉर्म भरायला काय सुरुवात केली पाहिजे किंवा त्यांना चान्स दिला पाहिजे. परंतु सरकार कधी करू शकतो, ज्यावेळेस सरकारचं शेवटचं 1 वर्ष राहिलं आहे त्यावेळेस शक्यता आहे की सरकार नव्याने फॉर्म भरायला लाडक्या बहिणीची संधी देऊ शकतो. कोण बाहेर कोण आत, अपात्र विरोध पात्र दिलंय. इकडे वगळण्यात आलेले का केवायसी न केलेल्या महिला आहेत, सदन श्रीमंत घरातील महिला आहेत, सरकारी नोकरदार महिला आहेत आणि महिलांच्या नावाने लाभ घेणारे पुरुष आहेत असं सरकारचं म्हणणं आहे. त्यांना आम्ही अपात्र केलेलं आहे. पात्र ठरलेले कोण आहेत? गरीब आणि गरजू महिला आहेत. ज्या महिलांना कमवण्याचा काही स्रोत नाही अशा महिला पात्र ठरल्यात आम्ही, असं सरकारचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. कपातीचा खरा अर्थ योग्य लोकांपर्यंत मदत करणं ई-केवायसी. 80 लाख लोकांना वगळणे ही केवळ शिक्षा नाही तर ती एक सुधारणा आहे आणि न्यूजच्या माध्यमातून ती बातमी आहे, लक्षात ठेवा. काही महिलांना तर कमवण्याचा काहीच स्रोत नाहीये. बोगस खाती बंद झाल्यामुळे शासनाचा हा निधी आता केवळ अशाच अत्यंत गरजू आणि वंचित महिलांपर्यंत 100% पोहोचणार आहे. परंतु सरकारला जरी वाटत असेल की या महिलांना आम्ही पात्र केले, ज्या महिला अपात्र आहेत त्या खरंच त्या ठिकाणी श्रीमंत आहेत का, खरंच त्यांच्याकडे उत्पन्नाचं दुसरं साधन आहे का, खरंच त्यांच्या घरामध्ये कोणत्याही सरकारी नोकरीला आहे का, 2.5 लाखापेक्षा जास्त त्यांचं उत्पन्न आहे का, इन्कम टॅक्स भरतायत का, 4 चाकी वाहन त्यांच्या घरात आहे का. तर खूप साऱ्या महिला नाही तर लाखो महिला भगिनी आहेत ज्या या योजनेच्या सगळ्या अटी शर्तीमध्ये बसतायत. ग्रामीण भागातल्या आहेत, गरीब आहेत, गरजू आहेत, तरीही त्यांना मार्च आणि एप्रिलचे पैसे आलेले नाहीयेत. नेमकं कारण काय, किंवा काय मग बँकेचं कारण असू शकतं का, त्यांचं आधार सीडिंगचं काही कारण असू शकतं का, कारण त्याला मेच्या हप्त्यासोबत मागचे हप्ते सुद्धा येऊ शकतात का. कारण तुम्ही जर पाहिलं असेल सरकारने यावेळेस पहिल्यांदा 12, 13, 14, 15 तारखेपर्यंत पैशाचं वाटप केलं मार्च आणि एप्रिलच्या. त्याच्यानंतर मग परत सरकारने नवीन GR काढला 730 कोटी रुपयाचा आणि ज्या राहिलेल्या महिला आहेत त्या महिलांच्या खात्यात पैसे वितरित झाले. मग ज्या अजून राहिलेल्या महिला आहेत ज्यांना पैसे नाही मिळाले त्या महिलांना मे महिन्यासोबत पैसे मिळतील का, मागचे सुद्धा, किंवा मागचे नाही मिळाले केवळ मे महिन्याचे पैसे मिळतील का, हा प्रश्नाचं उत्तर सुद्धा त्या ठिकाणी सरकारला विचारणं गरजेचं आहे. सारांश काय, पारदर्शकतेचा विजय असं म्हणणं आहे त्यांचं. 80 लाख बोगस आणि अपात्र खाती बंद केल्यामुळे लाडकी बहीण योजनेत 1500 रुपये आता खऱ्या अर्थाने फक्त गरजू हक्काचे राहिलेले आहेत. शासनाचा हा निर्णय पारदर्शकतेच्या दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे असं त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ज्या काय अपात्र केलेल्या आहेत तर त्या लाडकी बहिणीच्या योजनेमध्ये बसत नाहीये, त्यामुळे अपात्र केलं असं त्यांचं संपूर्ण म्हणणं आहे. परंतु खूप साऱ्या महिला आहेत ज्या महिला पात्र आहेत, गरजू आहेत, या 1500 रुपयाची गरज त्यांना आहे, तरीही त्या महिलांना अपात्र करण्यात आलेले किंवा त्या महिलांना पैसेच आले नाहीये. त्या महिलांना हे माहीत सुद्धा नाहीये आपल्याला पैसे नेमकं न येण्याचं कारण काय. तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन वेबसाईटला जा. ऑनलाईन वेबसाईटला गेल्याच्या नंतर तुमचं लॉग इन आयडी टाका, तिथं आधार क्रमांक टाका. ते टाकल्याच्या नंतर तुमचं लॉग इन केल्यावर स्टेटस चेक करा. स्टेटस म्हणजे आजपर्यंत तुम्हाला किती पैसे आले, बेनिफिशरीमध्ये जा, किती पैसे आले ते दाखवते तुम्हाला. मग तुम्हाला मार्च एप्रिलचे पैसे जमा झालेत का ते सुद्धा चेक करा. कारण तिथं जर तुम्हाला मार्च आणि एप्रिलचे पैसे जमा झाले असतील परंतु तुमच्या बँक अकाउंटमध्ये दाखवत नसेल तर त्याला एक कारण असू शकतं. एक तर तुमचं आधार ऍक्टिव्ह किंवा आधार सीडिंग जे आहे ते दुसऱ्या कुठल्या तरी बँकेला झालं असेल किंवा तुमचं आधार सीडिंग ऍक्टिव्ह नसेल, चेक करून घ्या. कारण हे सुद्धा एक कारण असू शकतं. हे कारण बरोबर आहे किंवा तिथं पैसे जर दाखवत नसते आलेले तर मग सरकारकडे प्रॉब्लेम. आणि सरकारने हेल्पलाईन नंबर एक तयार सुरू करावा. 181 जो काय नंबर आहे तो नंबर अजिबात लागत नाहीये, त्यामुळे सर्वांनी यासाठी पाठपुरावा करणं सुद्धा गरजेचं आहे. हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करून द्या. कारण ज्या महिला आहेत ज्यांना पैसे आले नसतील किंवा स्टेटस चेक केल्यावर कळून त्यांना की पैसे आलेले आहेत परंतु माझ्या खात्यात आले नाहीत, मग तुमचं आधार सीडिंग बँक अकाउंट कुठलं आहे ते सुद्धा तुम्ही चेक करून घ्या. ओके.